स्वतःची मदत सर्वोत्तम मदत. एक दिवस एक शेतकरी आपल्या बैलगाडीतून घरी परत येत होता. बैलगाडीतलं सामान फारच जड होतं आणि अचानक पाऊस पडायला लागला. गाडीचं चाक ओल्या मातीत अडकलं. गाडी काही पुढे जाईना. शेतकरी रडू लागला आणि म्हणाला, आता मी काय करू? हे देवा, मला मदत कर. तेवढ्यात एक अनोळखी माणूस तिथे आला आणि म्हणाला, तू का रडतोस? तू असाच रडत राहिलास तर देवही तुझी मदत करणार नाही. चल, आपण एक काम करू. आपण दोघं मिळून या गाडीला धक्का मारू. ते दोघं मिळून गाडीला धक्का मारू लागले आणि लगेच ते चाक बाहेर आलं. शेतकरी खूप खुश झाला आणि त्याने त्या अनोळखी माणसाचे आभार मानले आणि त्याला म्हणाला, मित्रा, मी तुझा सल्ला नेहमी लक्षात ठेवीन. तात्पर्य: या गोष्टीतून आपण हे शिकलो की देव त्यांनाच मदत करतो जे प्रयत्न करतात. एकता हीच खरी शक्ती. एका गावात वडील आणि त्यांची 3 मुलं असं लहानसं कुटुंब राहायचं. ती 3 मुलं ना एकमेकांशी सतत भांडायची. त्यामुळे वडिलांना ना त्यांची फारच चिंता वाटायची. एकदा वडिलांना एक युक्ती सुचली. त्यांनी आपल्या मुलांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या हातात एक लाकडाची मोळी दिली आणि सांगितलं, ही मोळी मोडून दाखवा बरं. त्या तिघांनीही खूप जोर लावून ती मोळी तोडण्याचा प्रयत्न केला, पण ती काही शेवटपर्यंत तुटलीच नाही. आता वडिलांनी प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली आणि म्हणाले, आता ही तोडून दाखवा बरं. त्या तिघांनीही अगदी सहजपणे ती काठी तोडली आणि बाबांना दाखवली. त्यावर बाबा म्हणाले, मुलांनो, जर का तुम्ही लाकडाच्या मोळीसारखे एकत्र राहिलात तर कोणीही तुमच्यात फूट पाडू शकणार नाही. पण जर का तुम्ही वेगवेगळे झालात तर कोणीही तुमचा गैरफायदा घेईल. मुलांना वडिलांचं सांगणं पटलं. मुलं म्हणाली, बाबा, यापुढे आम्ही कधीही भांडणार नाही. आम्ही नेहमी एकत्र राहू. तात्पर्य: या गोष्टीतून आपण हे शिकलो की एकतेतच खरी ताकद आहे. गरिबाची संपत्ती. एका गावात रमेश आणि सुरेश हे दोघं शेजारी होते. रमेश एक गरीब शेतकरी होता आणि सुरेश एक श्रीमंत सावकार. रमेश गरीब होता पण तो अगदी सुखी होता. तो रोज रात्री दारं आणि खिडक्या उघड्या ठेवून झोपायचा. त्याला कसलीही भीती नव्हती. आणि दुसरीकडे सुरेश, त्याच्याकडे खूप पैसा होता पण सुखाची झोप मात्र नव्हती. तो सतत आपल्या दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवायचा. त्याला भीती वाटायची, जर आपल्याकडे कोणी चोरी केली तर. एकदा सुरेशने रमेशला घरी बोलवलं. त्याला म्हणाला, मित्रा, तू खूप गरीब आहेस ना, ही घे माझ्याकडनं भेट. हा पैशांनी भरलेला डबा. रमेश खूप खुश झाला. रमेशने तो डब्बा दिवसभर सांभाळला. पण जशी रात्र झाली त्याला भीती वाटू लागली. आपल्याकडे कोणी चोरी केली तर, म्हणून त्यानेही दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवलं. पण बिचारा काळजीने काही झोपू शकला नाही. सकाळ होताच रमेश धावत सुरेशकडे गेला आणि त्याला म्हणाला, अरे बाबा, हे तुझे पैसे तुलाच ठेव, मला नको. तुझ्या या पैशांमुळे मी रात्रभर सुखाने झोपू शकलो नाही. रमेशचं हे बोलणं ऐकून सुरेशला कळून चुकलं की आयुष्यात पैसा सर्व काही नसतं. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी आनंदी राहावं. पैसा सर्वस्व नाही. शेतकरी आणि विहीर. एकदा एका शेतकऱ्याला आपल्या शेतासाठी पाणी हवं होतं, म्हणून त्याने आपल्या शेजाऱ्याची विहीर विकत घेतली. पण तो शेजारी खूप लबाड होता. त्याने त्या शेतकऱ्याला विहिरीतून पाणी काढायला नकार दिला. शेतकऱ्याने विचारताच तो शेजारी म्हणाला, मी तुला फक्त विहीर विकत दिली आहे, पाणी नाही. बिचारा शेतकरी, त्याला काही सुचलंच नाही. तो गावच्या सरपंचाकडे गेला आणि त्याला सगळं काही सांगितलं. सरपंच खूप हुशार होता. तो शेजाऱ्याला म्हणाला, काय रे, तू ह्या शेतकऱ्याला विहिरीचं पाणी का बरं देत नाहीस? तो लबाड माणूस परत तेच म्हणाला, कारण मी ह्याला विहीर विकत दिली आहे, पाणी नाही.
सरपंच म्हणाला, तू ह्याला फक्त विहीर विकत दिली आहेस ना, मग तू तुझं पाणी ह्याच्या विहिरीत का ठेवलंयस? आजच्या आज सगळं पाणी काढून टाक, नाहीतर हे पाणी शेतकऱ्याचं होईल. त्या माणसाला कळून चुकलं की आता आपली लबाडी पकडली गेली आहे. त्याने त्या दोघांची माफी मागितली आणि तिथून निघून गेला. त्या शेतकऱ्यानेही सरपंचाचे आभार मानले आणि तो खूप खुश झाला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की कधीही कोणाला फसवू नये. लोभी माणसाचं सोनं. एका गावात एक श्रीमंत माणूस राहायचा, पण तो माणूस खूप लोभी होता. त्या माणसाच्या घरासमोर एक सुंदर अंगण होतं आणि त्या अंगणात एक झाड होतं. त्या झाडाखाली त्या लोभी माणसाने आपली सोन्याची नाणी लपवून ठेवली होती आणि रोज रात्री येऊन ती सोन्याची नाणी तो मोजायचा. आता हे त्याचं रोजचं काम झालं होतं. त्या माणसाने एकही नाणं खर्च केलं नव्हतं. रोज रात्री यायचा, नाणी मोजायचा आणि परत पुरून ठेवायचा. हे सगळं करताना एका चोराने त्याला पाहिलं होतं. मग एका रात्री तो चोर आला आणि त्यांनी सगळी नाणी पळवून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लोभी माणूस तिकडे आला आणि त्याने पाहिलं त्याची सगळी नाणी चोरीला गेली. बिचारा तो माणूस खूप दुःखी झाला आणि जोर जोरात रडू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याचा शेजारी तिकडे आला. त्याने विचारलं, काय रे, का रडतोयस तू? त्यावर त्या लोभी माणसाने त्याला सगळं सांगितलं. मग तो शेजारी त्याला म्हणाला, अरे तू तुझी नाणी घरातच का नाही ठेवलीस? म्हणजे तुला खर्च करायलाही सोपं पडलं असतं. त्यावर तो लोभी माणूस म्हणाला, मला ती कधीच खर्च करायची नव्हती, मला ती संपत्ती जमवून ठेवायची होती. ह्यावर त्या शेजाऱ्याने एक खडा उचलून झाडाखाली टाकला आणि म्हणाला, जर असंच असेल तर तू खडी जमव ना, कारण तेही तुझ्या सोन्या इतकीच कवडी मोल आहेत. आता त्या लोभी माणसाला त्याची चूक कळली होती. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की अनमोल गोष्ट योग्य तिथे वापरली नाही तर ती कवडी मोल ठरते. रागावर ताबा. एक लहान मुलगा होता, त्याला खूप राग यायचा. एकदा बाबांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं, जर का तुला राग आला तर तू अंगणात जायचं आणि त्या कुंपणावर एक खिळा ठोकायचा. पहिल्याच दिवशी त्या मुलाने 30 खिळे ठोकले, पण हळूहळू त्याचा राग कमी होत गेला आणि कुंपणावरील खिळे ठोकण्याची संख्याही कमी होत गेली. त्या मुलाला आता कळून चुकलं होतं की खिळे ठोकण्यापेक्षा रागावर ताबा मिळवणं जास्त सोपं आहे. एक दिवस असा आला की त्याला राग येणं बंद झालं. त्याने हे सगळं जाऊन आपल्या बाबांना सांगितलं. बाबा खूप खुश झाले. ते म्हणाले, आता तू रागावर ताबा ठेवायला शिकला आहेस, तर जेव्हा जेव्हा तू रागावर ताबा मिळवशील तेव्हा अंगणात जायचं आणि कुंपणावरील एक एक खिळा उपटून काढायचा. जसजसे दिवस गेले त्या मुलाला राग येणं बंद झालं आणि तो कुंपणावरील सगळे खिळे काढण्यात यशस्वी झाला. तो मुलगा खूप आनंदी झाला आणि त्याने ही गोष्ट आपल्या बाबांना सांगितली. बाबा त्या मुलाला कुंपणाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, शाब्बास, खूपच छान बाळा. अरे पण हे बघ, तू खिळे काढलेस पण ती भोक तशीच राहिली. कुंपण आता पूर्वीसारखं राहिलं नाही. तसंच ज्यावेळी तू रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला काही बोलतोस ते आयुष्यभरासाठी त्याच्या मनात राहून जातं. त्या मुलाला त्याची चूक कळली आणि त्या दिवसानंतर तो एका शहाण्या मुलासारखा वागू लागला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की रागाच्या भरात कधीही कोणाला काहीही बोलू नये आणि रागावर नेहमी ताबा ठेवावा. चांगली संगत आणि वाईट संगत. एका जंगलात एका झाडावर पोपटाचं घरटं होतं. त्या घरट्यात 2 पोपट आणि त्यांची पिल्लं राहायची. ते दोघंही पोपट आपल्या पिल्लांची खूप काळजी घ्यायचे. रोज सकाळी उठून त्यांच्यासाठी दाणे आणायला ते बाहेर निघून जायचे. एक दिवस त्या जंगलात एक शिकारी आला. त्या दुष्ट शिकाऱ्याने त्या दोन्ही पिल्लांना पकडलं आणि पिंजऱ्यात टाकून घेऊन गेला. एक पिल्लू मात्र स्वतःची सुटका करून उडून गेलं. ते पिल्लू उडत उडत एका ब्राह्मणाच्या घरी आलं आणि तिथेच राहिलं.
त्या ब्राह्मणाची चांगली वागणूक, चांगले विचार, चांगली भाषा शिकत शिकतच ते मोठं झालं. त्या शिकाऱ्याने त्या दुसऱ्या पिल्लाला पिंजऱ्यात ठेवलं. तो शिकारी आणि त्याची बायको रोज भांडायचे, ओरडायचे आणि हे शिकत ते दुसरं पिल्लू मोठं झालं. एकदा एक माणूस शिकाऱ्याच्या घरासमोरून जात होता. पोपटाला त्याची हालचाल जाणवली आणि त्याने बोलायला सुरुवात केली. ए मूर्खा, तू इथून निघून जा. ए मूर्खा, तू इथे काय करतोयस? मी तुझी मान कापीन. बिचारा माणूस घाबरला आणि तिथून पळत सुटला. थोडं अंतर कापल्यावर तो माणूस ब्राह्मणाच्या घरासमोर आला. तिथेही एक पोपट होता. तो पोपट म्हणाला, नमस्कार यजमान, कसे आहात तुम्ही? कृपा करून आत या. तुम्हाला पाणी हवंय का? हे ऐकून तो माणूस चकित झाला. तो माणूस पोपटाला म्हणाला, थोड्या वेळापूर्वी मी तुझ्यासारख्याच एका पोपटाला पाहिलं. तो खूपच उद्धट होता, पण तू एवढा गुणी कसा? पोपट त्या माणसाला म्हणाला, तो माझाच भाऊ आहे, पण मी ब्राह्मणाकडे राहिलो आणि त्याची वागणूक शिकलो. माझा भाऊ शिकाऱ्याकडे राहिला आणि त्याची वागणूक शिकला. आपली संगत ठरवते की आपण पुढे कसे बनू. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की तुम्हाला चांगली व्यक्ती व्हायचं असेल तर नेहमी चांगली संगत बाळगा. शेतकरी आणि साप. एका गावात विष्णू नावाचा एक गरीब शेतकरी राहायचा. तो खूप मेहनत करायचा, पण तरीही त्याचं उत्पन्न फार कमी होतं. त्याचा मुलगा सोमू सतत पैशाची मागणी करायचा. विष्णू त्याला नेहमी सांगायचा, जे आहे त्यातच समाधान मानायला शिक. एकदा खूप थकून विष्णू झाडाखाली आराम करत होता. अचानक तिकडे एक साप आला. तो साप शांतपणे टक लावून विष्णूकडे बघत होता. विष्णूने मनात विचार केला, हा साप फारच शांत दिसतोय. हा देवाचं रूप तर नाही. विष्णू घरी गेला आणि एका वाटीत दूध घेऊन आला. ती वाटी त्याने सापासमोर ठेवली आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो वाटी घ्यायला परत आला आणि बघतो तर काय, त्या वाटीत सोन्याचं नाणं. विष्णूला आता खात्री पटली होती की हा साप देवाचंच रूप आहे. त्या दिवसानंतर विष्णू रोज वाटीत सापाला दूध द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला वाटीत सोन्याचं नाणं मिळायचं. असं करत करत विष्णू आता एक श्रीमंत माणूस झाला होता. एकदा विष्णू कामासाठी गावाबाहेर गेला होता, म्हणून सोमू दुधाची वाटी घेऊन सापाकडे गेला. त्यालाही वाटीमध्ये सोन्याचं नाणं मिळालं. सोमूने विचार केला, नक्की या दगडाखाली खूप सारं सोनं आहे. जर का मी या सापाला मारलं तर सगळं सोनं एकाच वेळी मला मिळेल. सोमूने काठी घेऊन सापाला मारण्याचा प्रयत्न केला, पण सापाने सोमूला दंश केला आणि तिथून निघून गेला. विष्णू घरी परत आल्यावर त्याच्या बायकोने त्याला सगळं सांगितलं. विष्णू सोमूला म्हणाला, तरी मी तुला नेहमी सांगत होतो, लोभीपणा करू नकोस. जे आहे त्यातच समाधान मानायला शिक. आणि असं म्हणून विष्णू धावत त्या सापाकडे निघून गेला. विष्णूने सापाची माफी मागितली आणि त्याला दूधही दिलं, पण साप दूध प्यायला नाही. साप विष्णूला म्हणाला, तुझ्या दयाळूपणामुळे मी तुझ्या मुलाला जीवनदान दिलं आहे, पण तुझ्या मुलाच्या लोभीपणाची शिक्षा तुला भोगावी लागेल. यापुढे मी तुला मदत करणार नाही. असं बोलून साप अदृश्य झाला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की लोभीपणा कधीही करू नये. कोल्हा आणि त्याची शेपूट. एकदा एक कोल्हा जंगलातून रमत गमत चालला होता आणि अचानक त्याची शेपूट एका सापळ्यात अडकली. बिचारा कोल्हा ती शेपूट सोडविण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला काही ती शेपूट सोडवताच आली नाही. प्रयत्न करता करता त्याची शेपूट तुटली. बिचारा कोल्हा खूपच हिरमुसला. त्याला इतरांसमोर जायला लाज वाटू लागली. एक दिवस त्याने ठरवलं, आता खूप झालं, काहीतरी करायलाच पाहिजे. त्याने खूप हिम्मत करून आपल्या सगळ्या मित्रांना बोलावून घेतलं आणि त्यांना म्हणाला, मित्रांनो, तुम्हीही तुमची शेपूट कापून टाका, कारण कुत्रा जेव्हा मागे लागतो तो आपली शेपूट पकडू शकतो ना.
आणि खाली बसतानाही शेपटीचा त्रास होतो. म्हणून मी सांगतोय की शेपटीचा काही उपयोग नाहीये. म्हणून तुम्हीही तुमची शेपूट कापून टाका. एक म्हातारा कोल्हा हे सगळं ऐकत होता. तो म्हणाला, जर का तुझी शेपूट कापली गेली नसती तर तू आम्हाला हा सल्ला दिला असतास का? इतर सगळ्या प्राण्यांना त्या म्हाताऱ्या कोल्ह्याचं म्हणणं पटलं आणि त्या शेपूट तुटलेल्या कोल्ह्याला आपली चूक लक्षात आली. तात्पर्य, या गोष्टीतून आपण हे शिकलो की इतरांच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याआधी दोनदा विचार करावा. लांडगा आणि करकोचा. एकदा एक लांडगा मासे खात होता. मासे खाता खाता एक काटा त्याच्या घशात अडकला. त्याने तो काढायचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. मदतीसाठी तो धावत सुटला. वाटेत त्याला अस्वल भेटला. त्याने अस्वलाला विनंती केली, मित्रा, माझी मदत कर रे, मी तुझ्यासाठी काहीही करीन. अस्वल त्याला म्हणाला, अरे मी तुझी मदत कशी करू? माझे पंजे किती मोठे आहेत, मी कसा काटा काढू? पुढे त्याला कोल्हा भेटला. लांडगा त्याला म्हणाला, कोल्हे दादा, मला मदत कर रे, मला खूप त्रास होतोय, मी तुझ्यासाठी काहीही करीन. कोल्हा म्हणाला, तू तुझं तोंड उघड बरं. लांडग्याने तोंड उघडलं. कोल्ह्याने आत डोकावून पाहिलं, पण काटा खूप आत अडकलेला होता. कोल्ह्याला तो काढणं शक्य नव्हतं. लांडगा हताश होऊन पुढे निघाला. वाटेत त्याला करकोचा दिसला. तो करकोच्याला म्हणाला, माझी मदत कर रे, मी तुझ्यासाठी काहीही करीन, मला खूप त्रास होतोय. करकोच्याने लांडग्याला तोंड उघडायला सांगितलं आणि त्याने आपली लांब चोच लांडग्याच्या घशात घालून तो काटा बाहेर काढला. आता करकोचा लांडग्याला म्हणाला, तू मला कबूल केलेलंस की तू माझ्यासाठी काहीही करशील. आता मला बक्षीस हवंय, दे माझं बक्षीस. यावर लांडगा हसून म्हणाला, हा 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 हा, तू तुझी मान माझ्या घशात घातलीस तरी तू जिवंत आहेस. तुझं जीवन हेच तुझं बक्षीस आहे. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की मदतीसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनाच मदत करावी. गाढव आणि लांडगा. एका जंगलात एक लांडगा राहायचा. एकदा त्याला खूप भूक लागली होती, म्हणून तो खाण्याच्या शोधात निघाला. अचानक त्याची नजर एका गाढवावर गेली. तो हळूहळू त्या गाढवाच्या दिशेने गेला, पण त्या गाढवाने त्याला पाहिलं होतं. गाढवाने विचार केला, आता मी काय करू? मी काय ह्या लांडग्यापेक्षा जोरात पळू शकणार नाही. मग मी आता स्वतःचा जीव कसा वाचवू? मग गाढवाला एक युक्ती सुचली. गाढवाने पाय दुखण्याचं नाटक केलं आणि रडू लागला. लांडगा गाढवासमोर गेला आणि त्याला विचारलं, काय रे, तू काय रडतोयस? गाढव म्हणाला, माझ्या पायात काटा रुतला आहे, मी तो काढू शकत नाही, त्यामुळे माझा पाय खूपच दुखतोय. यावर लांडगा म्हणाला, मी तुझी मदत करतो, मी तुला खाऊन टाकतो, म्हणजे तुझा पाय कधीच दुखणार नाही. गाढव म्हणाला, तुझी युक्ती चांगली आहे, पण जर का तू मला आत्ताच खाल्लंस तर तो काटा तुझ्या घशात अडकेन. तू एक काम कर, आधी तो काटा काढ आणि मग मला खा. लांडग्याला वाटलं, गाढव बरोबर बोलतोय, आधी काटा काढतो आणि मग याला खातो. म्हणून लांडगा गाढवाच्या पायाजवळ गेला. गाढव ह्याचीच वाट बघत होता. त्याने लांडग्याला एक जोरात लाथ मारली. बिचारा लांडगा हवेत उडाला आणि जोरात खाली आपटला. त्याला उठताही येत नव्हतं. गाढव खूप खुश झाला आणि आपला जीव वाचवून तिकडून पळून गेला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कोल्हा आणि बगळा. एकेकाळी बगळा आणि कोल्हा एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकदा कोल्ह्याने बगळ्याला घरी जेवायला बोलवलं. बगळा घरी आला तेव्हा स्वयंपाक तयार होता. टेबलावर 2 बश्यात सूप ठेवलं होतं. कोल्ह्याने मिटक्या मारत सूप प्यायला सुरुवात केली, पण बशी उथळ असल्याने बगळ्याला काही ते सूप पिताच आलं नाही. कोल्हा म्हणाला, अरे मित्रा, तू सूप का पित नाहीस? तुला आवडलं नाही का? बगळा म्हणाला, नाही नाही, खूप छान आहे, पण मला आता भूक नाही.
आणि असं म्हणून बगळा रागाने तिथून निघून गेला. थोड्या दिवसांनी बगळ्याने कोल्ह्याला घरी जेवायला बोलवलं. कोल्हा खूप खुश झाला. कोल्हा जेव्हा बगळ्याकडे आला तेव्हा जेवण तयार होतं. टेबलावर 2 सुपानी भरलेल्या सुरया ठेवल्या होत्या. बगळा मज्जेत सूप प्यायला लागला, पण कोल्ह्याला मात्र त्या सुरईत तोंड घालून काही सूप पिताच आलं नाही. आता बगळ्याने कोल्ह्याला विचारलं, काय कोल्हे भाऊ, तू सूप का पित नाहीस? तुला आवडलं नाही का? कोल्हा खूप रागवला आणि म्हणाला, या उंच सुरईत तोंड घालून मी सूप नाही पिऊ शकत. बगळ्याने कोल्ह्याकडे पाहिलं. कोल्ह्याला कळून चुकलं की काही दिवसांपूर्वी आपण बगळ्याशी कसं वागलो होतो. दोघांनी एकमेकांची माफी मागितली आणि ते परत मित्र झाले. तात्पर्य, या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी दुसऱ्यांशी नीट आणि चांगलेपणाने वागावं.